नमस्कार, मी जितेंद्र घनगोरकर. सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नजर टाकूया आतापर्यंतच्या काही विशिष्ट घडामोडींवर. पहिली बातमी आहे धार्मिक आयोजनांसंदर्भात. अमरावती शहरामध्ये मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमामध्ये 12 दिवसाच्या निमित्त अन्नकूट प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला, तर काकड आरती निमित्त श्रीराम कथा महायज्ञ सप्ताहाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. अमरावती शहरामध्ये मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमामध्ये स्थानिक न्यू हनुमान नगरातील पवनसूत हनुमान व शिव मंदिरात काकडा आरती मंगळवारी घेण्यात आली. या काकडा आरती निमित्त मंदिर परिसरात श्रीराम कथा महायज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या संगीतमय महायज्ञ सप्ताहाचा सर्व भाविक भक्त लाभ घेत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही लघुनाटिका सुद्धा सादर करण्यात आल्या. त्याचबरोबर शहरातील अन्य एका धार्मिक कार्यक्रमामध्ये जवाहर गेट परिसरातील श्री राम प्यारी मंदिरमध्ये 12 दिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व भक्तांना अन्नकूट प्रसादाचे वितरण सुद्धा करण्यात आले. श्री राम प्यारी मंदिरात अशा प्रकारच्या आयोजन गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. यावेळी परिसरातील सर्व भक्तगण प्रामुख्याने उपस्थित होते. पुढील बातमी आहे रेल्वे डाक सेवा संदर्भात. नागपूर दादर सेवाग्राम एक्सप्रेसमधील पोस्टाचा डबा काढल्याने राज्यातील रेल्वे डाक सेवा ठप्प झाली आहे. याचा परिणाम अमरावती शहरामध्ये सुद्धा दिसून आला. अमरावती रेल्वे डाक सेवा कर्मचारी गेल्या 7 दिवसापासून बेमुदत संपावर असल्याने शहरातील रेल्वे डाक सेवा ठप्प झाली आहे. नागपूर ते मुंबई या दरम्यान चालणारी डाक सेवा सेवाग्राम एक्सप्रेसमधून होत असे. मात्र डाक विभागाने सेवाग्राम एक्सप्रेसमधून पोस्टाचा डबा काढून टाकल्याने राज्यातील संपूर्ण डाक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणच्या रेल्वे डाक कर्मचाऱ्यांनी 7 दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. याचा परिणाम अमरावती रेल्वे डाक विभागावर सुद्धा दिसून आला. अमरावती रेल्वे डाक सेवा सुद्धा 7 दिवसापासून ठप्प आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेचा पत्रव्यवहार, पार्सल, कुरिअर्स, रजिस्टर आणि महत्त्वाची कागदपत्रे इत्यादी संबंधी इतर शहरांशी संपर्क तुटला आहे. विदर्भातील जनतेची ही गैरसोय टाळण्याकरिता तसेच नागपूर दादर सेवाग्राम एक्सप्रेसला रेल्वे डाक सेवेचा डबा पुन्हा जोडण्यासाठी रेल्वे डाक कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे विदर्भासह भुसावळ, जळगाव, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई आदी ठिकाणची रेल्वे डाक सेवा कार्यालय सुद्धा 7 दिवसापासून बंद आहेत. आमचा जो संप आहे, सेवाग्राम एक्सप्रेसवर आमचा एक डबा चालतो. त्या डब्यावरती RMS रेल्वे मेल सर्व्हिसचा एक सेक्शन चालतो. त्याचं नाव आहे F28 आणि भुसावळ ते मुंबई FDL26. ह्या गाडीला पूर्ण विदर्भची मेल संध्याकाळी 7 वाजता नागपूरहून ही गाडी सुटते आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता CST मुंबईला ही गाडी पोहोचते. तर लाईनमधले जेवढे ऑफिसेस आहेत, वर्धा आहे, यवतमाळ आहे, धामणगाव आहे, अमरावती आहे, अकोला आहे, मलकापूर आहे, याची रात्रभरची जो दिवसभर जेवढा मेल इथे कलेक्ट होते पोस्टाची, ती मेल मुंबईला घेऊन जाते. तसंच पुन्हा औरंगाबाद, नांदेड, परभणी, मनमाडला सकाळी 6 वाजता ती गाडी जाते आणि 10:30ला तपोवन एक्सप्रेसने ती मेल तिथे कनेक्ट होते. अशा मेलचा नेटवर्क जो होता, चीफ पोस्ट मास्टर जनरल जे मुंबईचे आहेत फजलूर रहमान यांनी ती गाडी 31 तारखेपासून बंद केली. त्याच्यामुळे ह्या पूर्ण विदर्भची मेल डिस्टर्ब झाली आणि आमच्या ज्या कामावर त्याचा परिणाम झाला. मग जी आम्ही कामं करत होतो त्या कामावरती काम आम्हाला मिळणार नाही आणि विनाकारण पब्लिकची जी मेल आहे ते डिले, म्हणजे अनलिमिटेड डिले, म्हणजे कमीत कमी 24 तास ते 48 तास त्या मेलचा, म्हणजे जे टपाल पब्लिकच्या टपालचा जो हे आहे तो डिले होतो. त्याच्या निषेधार्थ आम्ही 31 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर डिव्हिजन आणि भुसावळ डिव्हिजन यांनी 31 तारखेपासून संप पुकारला. अविनाश सावजी यांची प्रयासी संस्था समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असते.
या संस्थेद्वारा पर्यावरण जनजागृती विषयक विशेष व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली। या व्याख्यानमालेत निसर्गप्रेमी दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी सौ पौर्णिमा कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले। स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियम मध्ये पर्यावरण विषयक जनजागृतीवर विशेष व्याख्यानमाला मंगळवारी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाली। प्रयास संस्थेचे संचालक अविनाश सावजी यांनी या व्याख्यान मालिकेचे आयोजन केले होते। परिसरामध्ये सर्वत्र निर्माण होणारे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे। हा निसर्गाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांची सुद्धा काही जबाबदारी आहे। यावर प्रसिद्ध निसर्गप्रेमी तसेच पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते। आपल्या व्याख्यानात दिलीप कुलकर्णी म्हणाले, आणि याचा मुख्य उद्देश आहे की लोकांचं त्यांची जीवनशैली जी काही लाईफस्टाईल जी काही आहे ही अधिकाधिक इको फ्रेंडली बनावी, निसर्गस्नेही बनावी, हा आमच्या एकूण कार्याचं सूत्र आहे। आज आपण सगळेजण जाणतो की आपण निसर्गाची फार मोठी हानी आपलं दैनंदिन जीवन जगताना करतो आहोत। तर ही हानी कमी होण्याकरता ही आपली लाईफस्टाईल बदलणं आवश्यक आहे। मग त्यामध्ये आपण रिसोर्सेस जे काही संसाधनं त्यांचा वापर कमी करणं, रिन्युएबल रिसोर्सेस जास्ती वापरणं, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस कमी वापरणं, हा एक विचार त्यामध्ये येतो। एनर्जीचा वापर एकूणातच कमी करणं हा एक भाग आहे। त्याचबरोबर नॉन रिन्युएबल एनर्जीजकडून रिन्युएबल एनर्जीजकडे येणं हा एक दुसरा त्याच्यामधला भाग महत्त्वाचा असू शकतो। बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं आपल्या कृतीमधनं हा एक भाग असू शकतो। अशा तऱ्हेच्या अनेक उपक्रमांमधनं आपण आपल्या लाईफस्टाईलमधल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा असं आमचं एकूण सांगणं असतं। या जोडीला काही विधायक उपक्रम झाडं लावण्यासारखे असतील म्हणा, किंवा वन्यजीवांचं संरक्षण असेल म्हणा, किंवा कचरा विघटन स्थानिक स्तरावरती करणं, आपल्या सोसायटीमध्ये करणं, आपल्या बंगल्याच्या आवारामध्ये करणं, असाही त्यामध्ये भाग असू शकतो। तर ह्या सगळ्या कृतींच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपली लाईफस्टाईल आपण बदलावी असं आम्हाला वाटतं। आणि हाच विचार अनेक वैचारिक पातळीवरती, व्यावहारिक पातळीवरती सगळ्यांपुढे मांडणं हे काम आम्ही गेली मी आणि माझी पत्नी मिळून 25 वर्ष करतो आहोत, आणि त्या सगळ्याला फार चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। म्हणजे सगळ्यांनाच विनंती ही असते की कुठंतरी आपली जीवनशैली आपण तपासूया, आणि ती जिथे कुठे पर्यावरणाची हानी करणारी आहे त्या ठिकाणी आपण ती हानी कमी कशी होईल हे आपण बघूया। आणि त्या दृष्टीनं ही जी 4 सूत्र मी सांगेन की ज्या गोष्टी आपल्याला चैनीच्या आहेत, आपल्यासाठी योग्य विचार करून जी चैन ठरेल, ह्या चैनी टाळणं हे पहिलं सूत्र असेल निसर्गस्नेही जीवनशैलीचं। ज्या गोष्टी चैनीच्या नसून गरजेच्या आहेत त्या आपल्याला वापराव्या लागतील, पण त्यांचा वापर कमीत कमी करणं हे दुसरं सूत्र असेल। ज्या गोष्टींचा आपण वापर करतो तो पूर्णपणे करणं हे तिसरं सूत्र असेल। आणि पूर्ण वापर करून झाल्यानंतर ही गोष्ट नुसती फेकून न देता तिच्यापासून पुन्हा दुसरं काहीतरी चांगलं बनेल, त्याच वस्तूचं रिसायकलिंग होईल, पुनर्घटना आपण ज्याला म्हणतो हे होईल, हे आपण पाहायला पाहिजे। म्हणजे मग कचऱ्याची समस्या त्यातनं कमी होईल। आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वापरणारी वस्तू आपल्या हातून जिचा वापर होत होती ही ह्या 4 सूत्रांच्या आधारे तिचा वापर योग्य प्रकारे आहे का, तो करणं आवश्यक आहे का, तिचा पुनर्वापर होतोय का, तिचं पुनर्घटन होतंय का, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे। आणि ते होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजेत। जेवढी संसाधनं कमी वापरली जातील, जेवढ्या ऊर्जा कमी वापरल्या जातील, जेवढं कचऱ्याचं विघटन पूर्णपणे होईल, तेवढ्या आपल्याच पुढच्या समस्या सुटणार आहेत। पुढील बातमी आहे अपघाती मृत्यू संदर्भात। वरुड तालुक्यातील पुसली धरणावर सहली करता गेलेल्या अमरावती येथील 6 युवकांपैकी 2 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली। या घटनेने अमरावतीमधील गवळीपुऱ्यात शोककळा पसरली आहे। अमरावती येथील चांदणी चौक गवळीपुरा परिसरातील मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम, आदिल खान नासिर खान, शरीफ मोहम्मद सादिक, मुन्ना मुस्लिम काझी, मोहम्मद सलीम अरशद काझी आणि जुनेद हे 6 युवक सहलीकरिता आपल्या दुचाकी वाहनाने वरुड तालुक्यातील पुसली धरणावर गेले होते। दुपारी आपल्याजवळील डब्यामधून त्यांनी जेवण सुद्धा केले। नंतर सर्व युवक धरणावर सहलीचा आनंद घेत होते। धरणाच्या भिंतीवर फिरत असताना त्यापैकी मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम या युवकाने धरणावर फोटो काढण्याकरिता मोहम्मद आदिल मोहम्मद नासिरला सांगितले। फोटो काढत असताना मोहम्मद आदिल मोहम्मद नासिरचा पाय घसरून तो धरणाच्या पात्रात पडला। त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम हा सुद्धा पाण्यात उतरला, परंतु या दोन्ही युवकांचा पुसली धरणाच्या पात्रात बुडून मृत्यू झाला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शेंदुर्जना घाट पोलिसांनी पंचनामा करून मोहम्मद वसीम मोहम्मद सलीमचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला, परंतु मोहम्मद आदिल मोहम्मद नासिर याचा मृतदेहाचा शोध अजूनही लागलेला नाही। या घटनेप्रकरणी मोहम्मद समीर मोहम्मद शमीम याच्या फिर्यादीवरून शेंदुर्जना घाट पोलिसांनी मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नातेवाईकांना सोपवण्यात आला। या घटनेने अमरावतीतील गवळीपुरा परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज।
गाडगेनगर परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर एका 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती. मृतकाची ओळख पटली असून ते गाडगेनगरचेच रहिवासी आहेत असं सांगण्यात येत आहे. स्थानिक गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर सकाळच्या सुमारास एका 65 वर्षीय इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. या मृतकाचे नाव गोवर्धन काळे असून ते पूनम फोटो स्टुडिओ परिसरातील रहिवासी आहेत. गाडगेनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय परीक्षणाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. पुढील बातमी आहे धार्मिक आयोजनासंदर्भात. संपूर्ण देशामध्ये विश्वशांतीची दिव्यज्योत प्रज्वलित करण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर पासून अमरावती शहरामध्ये श्री विष्णू महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य महायज्ञाच्या कार्यक्रम स्थळाचे बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. येत्या 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत अमरावती शहरातील बालाजी प्लॉट येथील प्रांगणात भव्य श्री विष्णू महायज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विष्णू महायज्ञ आयोजन समितीच्या वतीने बुधवारी या महायज्ञ कार्यक्रम स्थळांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी शक्ती महाराज, मदन मनोहरजी महाराज, नंदलालजी खत्री, सुनील साहू आदी मान्यवर उपस्थित होती. येत्या 20 नोव्हेंबर पासून प्रारंभ होणाऱ्या श्री विष्णू महायज्ञमध्ये मशाल व कलश यात्रा 21 तारखेला, भूत शुद्धी व हिलिंग शिबिर 22 तारखेला श्री विष्णू महायज्ञाचा भव्य शुभारंभ होईल. त्याचबरोबर 23 ते 25 तारखेपर्यंत विष्णू महायज्ञामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. या भव्य विष्णू महायज्ञामध्ये माउंट आबूचे महंत श्री श्री तुलसीगिरीजी महाराज भक्तांना प्रवचन देणार आहे. तसेच सर्व महाराष्ट्रातून भक्तगण मोठ्या संख्येने येणार आहे. श्री विष्णू महाराज या धार्मिक कार्यक्रमाची जयंत तयारी आयोजकांच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. या महायज्ञाच्या कार्यक्रम स्थळाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी संपन्न झाला. पुढील बातमी आहे एका महत्त्वाच्या ऐतिहासिक माहिती संदर्भात. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जुनागड पाकिस्तानमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिलिटरी कार्यवाही करून जुनागडचे स्थानांतर थांबविले होते. 9 नोव्हेंबर 1947 या दिवशी अमरावतीच्या कर्नल जोग यांनी जुनागड वाचविण्याचा पुढाकार घेतला होता. म्हणून 9 नोव्हेंबर या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे अनेक भागात विभाजन झाले. अशा जुनागड वतनाचा नवाब आपले जुनागड साम्राज्य पाकिस्तानात प्रस्थापित करण्याकरिता इच्छुक होता, परंतु देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिलिटरी कारवाई करून जुनागडच्या स्थलांतरणावर स्थगिती आणली. त्यावेळी अमरावतीचे कर्नल जोग यांचा जुनागड वाचविण्यात महत्त्वाचा वाटा होता. कर्नल जोग यांनी कारवाई करताच जुनागडच्या नवाबाने रातोरात पाकिस्तानला पलायन केले. ही संपूर्ण अमरावतीकरिता गौरवाची बाब आहे. 9 नोव्हेंबर 2011 या दिवशी या घटनेला 64 वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही या ऐतिहासिक दिवसाची आठवण संपूर्ण देशवासियांच्या स्मृतिपटलावर जिवंत आहे हे मात्र निश्चित. इतिहास समीक्षा, सिटी न्यूज. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा पौर्णिमेनिमित्त श्री संत गुणवंत बाबा सेवा मंडळाच्या वतीने भव्य पालखी काढण्यात आली. ही पालखी अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये अमरावतीवरून लाखनवाडीपर्यंत पायदळ पदयात्रा करणार आहे. स्थानिक श्री संत गुणवंत बाबा सेवा मंडळ कोल्हापुरी गेटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पालखी नाळ, टाळ, मृदंग, वीणा, ढोल यांच्या तालावर अत्यंत भक्तिमय वातावरणात अमरावती लाखनवाडी पर्यंत या रॅली निघणार आहे. बुधवारी कोल्हापुरी गेट परिसरात या पालखीची शोभायात्रा सुद्धा बघावयास मिळाली. संत श्री समर्थ महाराज, श्री गुणवंत महाराज तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमांची शोभायात्रा बघण्याकरिता परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालखीमध्ये सहभागी झालेले सर्व भक्तगण अमरावतीहून लाखनवाडी पर्यंत पायदळ प्रवास करत आहे. हे विशेष. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. पुढील बातमी आहे शिक्षणासंदर्भात. समाजातील सर्व घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम व्यवस्था करून देण्याकरिता शिक्षण हक्क अभियान यात्रा संपूर्ण विदर्भात काढण्यात आली. ही यात्रा बुधवारी महानगरीत दाखल झाली होती. त्या संदर्भात विविध उपक्रम दिसून आले. विदर्भातील सर्व शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याकरिता शिक्षण अधिकार कायदा 2009 ची अंमलबजावणी करून समाजातील सर्व घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता संपूर्ण विदर्भात शिक्षण हक्क अभियान यात्रा काढण्यात आली. ही यात्रा बुधवारी महानगरीत दाखल झाली. येणाऱ्या 12 जून 2011 रोजी आंतरराष्ट्रीय बालकामगार दिन असून या आंतरराष्ट्रीय बालकामगार दिनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा बालकामगार मुक्त करण्याचा मानस आयोजकांचा आहे.
त्याकरिता संपूर्ण विदर्भात शिक्षण हक्क अभियान चालून समाजातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावे, तसेच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शिक्षण हक्क अभियान यात्रा काढण्यात आली आहे. बुधवारी ही यात्रा अमरावतीमध्ये दाखल झाली. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. दिल्लीचे श्री श्यामजगोता यांचा कार्टून कोना आज मराठी बातम्यांमध्ये काय म्हणतोय पाहूया एकदा. पेट्रोलच्या दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त करून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला. पेट्रोल दरवाढीचा बहाणा करून ममता बॅनर्जी पंतप्रधानांना खेचून नेऊन आपल्या राज्यात विविध पॅकेज तर मागत नाही ना, अशाच प्रकारचा आशयाचे दृश्य दर्शवित आहे आजचा आपला हा कार्टून कोना. कसा राहिला बुधवारचा हवामानाचा अंदाज आणि उद्याचा हवामानाचा अंदाज कसा राहील पाहूया एका नजरेमध्ये. बुधवारी शहराचं हवामान सामान्य वर्तवण्यात आलं. काही ठिकाणी हवामानात उष्ण व दमटपणा आढळून आला. बुधवारी शहराचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस वर्तवण्यात आलं. त्याचबरोबर गुरुवारी शहराच्या हवामानात थोडाफार बदल दिसून येईल. गुरुवारी सुद्धा शहराचं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सिटी न्यूजच्या बाबतीत आपण आपले अमूल्य विचार आमच्यापर्यंत पोहोचू शकता आमच्या या पत्त्यावर. पत्ता आपल्याला माहितच आहे, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लाईन, सक्कर 7, अमरावती. आणि आमचा फोन नंबर तोच 25638333. या बातम्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत राहू शहरांच्या विविध घटनांची रीतसर आणि इत्यंभूत माहिती. पाहायला विसरू नका सिटी न्यूजच्या मराठी बातम्या. मला द्या विश्रांती. नमस्कार.